कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भाजपा और चुनाव आयोग पर जमकर हमला बोला। उन्होंने हालिया चुनाव परिस्थिति और रिजर्वेशन से जुड़े मुद्दों पर अपने तीखे बयान में दोनों पर गंभीर आरोप लगाए। भाजपा ने ओबीसी वोटों को आकर्षित करने के लिए अपनी राजनीतिक हितों की ताकत का खेल खेला, जबकि चुनाव आयोग ने चुनाव प्रक्रिया में पारदर्शिता बनाए रखने में अपनी जिम्मेदारी पूरी नहीं की। मतांसाठी धमकावणं, एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चावी आहे, दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे, आणि जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे। अरे निवडणुका ह्या स्वच्छ याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजेत, परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतोय। दादागिरी, गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून, आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालक आहात का तुम्ही? एखाद्याला ज्यावेळेस निवडून दिलं जातं आणि निवडून दिल्यानंतर तो राज्य त्याच्याकडे मतदान संपल्यानंतर किंवा सत्तेवर बसल्यानंतर पूर्ण राज्याकडे बघितलं पाहिजे। तुम्ही निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। हे प्रलोभन आहे। सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत।